मुख्यमंत्री झाल्यानंतर विजय यांनी घेतलेला एक निर्णय आता त्यांच्या सरकारला अडचणीत आणतोय। कारण एका चित्रपटाच्या निर्मात्याला थेट मंत्रिपदाच्या दर्जाचं पद देण्यात आलेलं आहे आणि यावरून तमिळनाडूच्या राजकारणात मोठा वाद पेटलाय। तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी नुकतीच एक महत्त्वाची नियुक्ती केली आहे। त्यांच्या शेवटच्या जननायकन या चित्रपटाचे निर्माते के व्यंकट नारायण यांची नवी दिल्लीत तमिळनाडू सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। हे पद साधंसुद्धा नाहीये। या पदाला मंत्र्यांच्या दर्जाचा मान दिला जातो। केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्यातला समन्वय साधणं असेल किंवा विविध मंत्रालयाशी चर्चा करणं असेल किंवा दिल्लीत तमिळनाडूची बाजू प्रभावीपणे मांडणं ही या पदाची प्रमुख भूमिका असते, प्रमुख जबाबदारी असते। पण ही नियुक्ती होताच राजकीय वादाला सुरुवात झालेली आहे। भाजपने सर्वात आधी सरकारवर निशाणा साधलाय। भाजपचे प्रदेशाध्यक्ष नैनार नागेंद्रन यांनी प्रश्न उपस्थित केलाय की ज्या व्यक्तीला तमिळ भाषा नीट येत नाही, तमिळ संस्कृतीची पुरेशी माहिती नाहीये, ती दिल्लीत तमिळनाडूचं प्रतिनिधित्व कसं करणार। त्यांनी आणखी एक गंभीर आरोप केलेला आहे की मुख्यमंत्र्यांच्या चित्रपटाचे निर्माते असल्यामुळेच त्यांना हे पद मिळाले का, असा सवालही त्यांनी यावेळेस उपस्थित केलाय। फक्त भाजपच नाही तर डीएमके असेल किंवा एआयडीएमकेनेही या निर्णयावर टीका केलेली आहे। डीएमकेचे नेते तिरुची शिवा यांनी मेकेदाटू धरणाच्या वादाचा मुद्दा उपस्थित करत विचारलं की जेव्हा कर्नाटक आणि तमिळनाडूमध्ये पाण्याचा वाद असेल तेव्हा कर्नाटकातील व्यक्ती तमिळनाडूची बाजू ठामपणे मांडू शकेल का। दरम्यान या नियुक्तीमुळे आणखी एक गोष्ट चर्चेत आलेली आहे, कारण जननायकन हा चित्रपट आधीपासूनच वादात आहे। सेन्सॉर बोर्डाकडून अद्याप मंजुरी मिळालेली नाहीये आणि त्यातच थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधीच चित्रपटाची HD प्रिंट ऑनलाईन लीक झालेली आहे। त्यामुळे चित्रपट सतत चर्चेत राहिलेला आहे। आता त्या चित्रपटाच्या निर्मात्याला सरकारमध्ये इतकं मोठं पद मिळाल्यानंतर विरोधकांनी ही गुणवत्ता पाहून झालेली नियुक्ती आहे की जवळच्या व्यक्तीला दिलेलं बक्षीस आहे, असा सवाल उपस्थित केलेला आहे। आता या वादावर मुख्यमंत्री विजय किंवा त्यांच्या सरकारकडून काय स्पष्टीकरण दिलं जाईल आणि हा निर्णय कायम राहतो की बदलला जातो, याकडे संपूर्ण देशाचंच लक्ष लागलंय।